आजचा जो कार्यक्रम आहे कौशल्य व डिजिटल उपक्रम. डिजिटल म्हणजे माहिती आहे, मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर. मोबाईल आपण दररोज वापरतो, लॅपटॉप. मोबाईल मध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. फक्त काय पाहता तर तुम्ही रील्स आणि व्हिडिओज तेवढ्यासाठी कामी येत नाहीत ते. तर आपण त्याच्यातून विविध शैक्षणिक साहित्य पण पाहू शकतो. आपले जे दररोजचे अभ्यासाचे उपक्रम आहेत, अभ्यासाचे जे धडे आहेत, त्याचे प्रश्नोत्तर असतील किंवा काही पोएम असतील किंवा मॅथचे काही प्रॉब्लेम असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून शिकू शकतो. ह्याच्यासाठी शासनाने हे कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं आहे. आता सुरुवातीला आता कविता आहे, बिंगो लावायची आहे लक्षात. ती कविता तुम्हाला मी दाखवतोय. मोबाईल मध्ये वेगवेगळे जे शिक्षणाच्या संदर्भात आहे ते पाहिले. आपण जे फक्त वाचणं लक्षात राहण्यापेक्षा जे आपण पाहतो प्रत्यक्षात व्हिडिओ वगैरे ते लवकर लक्षात राहतात. त्याच्यामुळे हे व्हिडिओज असतात. त्याच्यावर आपण नाव टाकलं समजा कोणत्या धड्याचं वगैरे, त्याचे प्रश्नोत्तर पण मिळतात तुम्हाला तुमच्या मोबाईल. त्या संदर्भात आपण एक मॅथचं आहे ते दाखवणार आहे. आता जसं तुम्हाला मॅथ मधला प्रॉब्लेम सेट पहिला होता रोमन नंबर्स, ते पण तुम्हाला मोबाईलवरच मिळू शकतो. दिवसभर नुसते व्हिडिओ पाहण्यापेक्षा ह्या गोष्टी केलेल्या चांगल्या. So write all the numerals from 1 to 20 using Roman numerals. So 1 to 20 के numbers है, उन numbers को हमें Roman numerals में write करना है. आहे पहिला प्रॉब्लेम सेट. ये Roman numerals क्या होता है? है ना? नहीं. 2 के लिए 2i होगा. 3 के लिए 3i. 4 के लिए 6. तो ये हो गया 10 तक. उसके बाद हम 11 to 20 देखते हैं. 11 के लिए x i, 12 के लिए x डबल i, 13 i, 17 x v डबल i, 18 के लिए ट्रिपल i, 19 के लिए x i v x. परिसर भाग 1 असेल, परिसर भाग 2 असेल, किंवा अजून कोणतं राहिलेलं आहे हिंदी. ह्या सगळ्याचे पोएम्स पण कविता पण असतील, मराठीच्या कविता, त्याचे प्रश्नोत्तर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यात मिळू शकतात. म्हणजे नुसतं व्हिडिओज पाहून टाइम वेस्ट करण्यापेक्षा ह्या गोष्टी केलेल्या तुमच्या लवकरच लक्षात राहतात. शिक्षण सप्ताह चालू आहे. या शिक्षण सप्ताह अंतर्गत आजचा जो दिवस आहे तो कौशल्य व डिजिटल उपक्रम. आता कौशल्य व डिजिटल उपक्रम म्हणजे काय, तर आज आपण सगळं स्मार्ट झालेलं आहे. आपल्या घरामध्ये स्मार्ट टीव्ही आहे, प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल आहे की नाही. या स्मार्ट दुनियामध्ये आपणही स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट कोणाला व्हायला आवडत नाही, सगळ्यांना वाटतं आपण स्मार्ट व्हावं आहे की नाही. तर नुसतं दिसायला स्मार्ट का नाही, तर आपण या डिजिटल युगामध्ये जे काही स्मार्ट आहे त्या सगळ्यांचा वापर करून मोबाईल प्रत्येकाच्या घरी आहे. तर मोबाईलचा वापर आपण केवळ गेम न खेळता किंवा रील्स न पाहता त्याचा वापर आपल्या आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये करायचा आहे. त्या दृष्टीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवला. डिजिटल आणि कौशल्य विकास. तर हे कौशल्य आणि डिजिटल या युगामध्ये बँकिंग आहे, ऑनलाईन व्यवहार आहेत, या बाबतीमध्ये आपण जागरूक असलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपण मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर करायचा आहे. फक्त
मोबाईल गेम खेळण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी आहे का? नाही. तर या मोबाईलच्या दुनियेमध्ये आपण चांगलं शिकायचं आहे आणि आपला जो विकास आहे तो करायचा आहे. यासाठी आपले आजचे जे प्रभारी आहेत नवीन सर यांनी तुम्हाला कशा पद्धतीने मोबाईल वापरायचा हे तुम्हाला सांगितलं. जोशी सर आलेले आहेत, यांना सुद्धा या मोबाईलची माहिती, टेक्नॉलॉजीची माहिती खूप आहे. याशिवाय आपल्या प्रभारी अकिबाई मॅडम. तर अशा पद्धतीनं तुम्ही जास्तीत जास्त काय करायचं, आपण स्मार्ट व्हायचं की नाही? मग ठीक आहे. धन्यवाद. शिक्षण सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्त आजचा विषय काय आहे? कौशल्य व डिजिटल उपक्रम. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचा आपल्याला एक अभ्यासक्रमात विषय टाकला. ई लर्निंग सारखा दूर शिकणारा विषय टाकला. याची सुरुवात राजीव गांधीनं आपल्या देशामध्ये कम्प्युटरची क्रांती करून आणली. अनेकांच्या घरी कम्प्युटर आहे का? बऱ्याच जणांच्या घरी लॅपटॉप वगैरे आहे, मोबाईल आहे. मोबाईल सगळ्याकडे आहे. मोबाईल पहिले साधे होते, आता स्मार्ट आहे. या मोबाईलच्या सहाय्याने आपण काय काय पाहू शकतो? या मोबाईलच्या सहाय्यानं तुम्ही सगळ्या विषयाचे तुमच्या पाठाचे प्रश्नोत्तर पाहू शकतो. एवढंच नाही तर एखाद्याला जर काही कौशल्य असेल, एखादा शोध लावत असेल, एखादा इलेक्ट्रिकचं सर्किट तयार करत असेल किंवा एखादा गेम तयार करत असेल, तर त्याला तुम्ही तयार केलेले गेम इनोव्हेटिव्ह सायन्समध्ये तुम्हाला पाठवता येतात. मोबाईलचा वापर गेमिंगसाठी किंवा इतर यूट्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी न करता ते अत्यंत घातक असते. गेमची सवय लागते. मोबाईल भेटला की पहिल्यांदा गेमच पाहा वाटते. ते न पाहता आपल्या पाठातले जे काही आपल्या अभ्यासक्रमातले प्रश्न आहेत ते मोबाईलवर पाहत जा. तुमच्या पुस्तकात QR कोड आहेत स्कॅन करायला दिलेले, ते स्कॅन केलं की तुमच्या पुस्तकातले प्रश्नोत्तर लागते. त्यामुळं त्याचा वापर कसा करावा आणि मोबाईल हा कमीत कमी अभ्यासापुरताच वापरावा. दिवसभर जो मोबाईल वापरला तर तुमच्या डोळ्याची आयसाईट खराब होईल, तुम्हाला चष्म्याचा नंबर वाढेल. त्यामुळं मोबाईलचा वापर चांगला करा आणि तुमच्या अंगातले जे काही स्किल आहेत म्हणजे कौशल्य आहे ते मोबाईलवर अपलोड करत जा, त्याचे तुम्हाला पैसे मिळतात. आता हा स्वतः आपण राबवत आहोत. तंत्रज्ञानाचा विषय होता म्हणून आज तुम्हाला एवढं मार्गदर्शन केलं. मी थांब. शाळेचे मुख्याध्यापक सर, मी विद्यार्थी मित्र. आज शिक्षण सप्ताहाचा 5वा दिवस आहे, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस. आजच्या या दिवसासाठी नमित सरांनी तुम्हाला मोबाईल दाखवला. हा मोबाईलवर आपण गाणे, आपल्या कविता शिकू शकतो किंवा आपले धडे असतील ते पण वाचायचे कसे, प्रश्नोत्तर कसे लिहायचे ते शिकू शकतो. याचा सर्वात जास्त उपयोग आपण कोरोना काळात केला आहे ना. तुमच्या आईबाबांनी तुम्हाला मोबाईल दिले होते, जे आधी म्हणत होते की तुम्ही मोबाईल बघू नका, पण कोरोना काळामध्ये तुम्ही जेव्हा लहान असाल पण तरीही तुम्हाला मोबाईल दिला होता आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा अभ्यास केला होता. शिक्षक शिकवायचे, शाळेतून शिकवायचे आणि तुम्ही घरी अभ्यास करायचा. अशा प्रकारे आपण या डिजिटल साधनांचा वापर करू शकतो. तुमचा घरचा TV-सुद्धा डिजिटल झालेला आहे, म्हणजे यूट्यूबसुद्धा तुम्ही TV-वर पाहू शकता आहे की नाही, कनेक्ट केला तर मोबाईलशी. तर असा तुम्ही चांगला वापर करा आणि TV-वरच्या ज्या अभ्यासक्रमांच्या वाहिन्या आहेत, सह्याद्री वाहिनीवर अभ्यासक्रम वर्ग दिलेले असतात, कोणत्या दिवशी कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम तो तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या वर्गाचा अभ्यासक्रम म्हणजे तुमचा 5वा वर्ग कोणत्या दिवशी मराठी आहे, कोणत्या दिवशी हिंदी आहे हे बघून घ्यायचं आणि तो त्या दिवशी आपण तो TV लावायचा आणि पाहायचा. याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. नमित सरला नमित सर